राधेकृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला येथे नवीन एका ट्रेंडिंग स्लीव डिझाईनसोबत आलेली आहे। तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला या स्लीवमधल्या डिटेल्समध्ये माहिती मिळेल। आता ही स्लीव खूप ट्रेंडमध्ये आहे आणि खूप सुंदर अशी आहे। छोट्या काठावर आपण स्लीव कशी तयार करायची हे इथं बघणार आहोत। हे बघा, इथे काठपदर साडीची पीस घेतलेली आहे। याला छोटासा काठ आहे। आता त्या काठाबरोबरच आपल्याला अस्तर लागणार आहे, त्यामुळे अस्तर मी छोटंच घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार घेऊ शकता। तुम्हाला जर अस्तर लावायचं नसेल तर तुम्ही ते काही हे नाही आहे, न लावताही आपण ही स्लीव शिवू शकता। तर मी इथं अस्तर न लावता कशी शिवायची आणि अस्तर लावून कशी शिवायची हे दाखवणार आहे। हे बघा, मी पाठीमागला गळा आणि समोरचा गळा कसा शिवलेला आहे हे तुम्हाला दाखवते। हे ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे आणि याला छान असं फॅन्सी लुक येणार आहे। तर तुम्ही ह्या अशा साड्यावर हे ब्लाऊज नक्की ट्राय करा। आता याचा बोटनेक जे आहे हे मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखवणार आहे। उद्या 7 वाजता व्हिडिओ पडेल, तुम्ही तो बोटनेकचा ब्लाऊज बघू शकता। तर आज मी इथं तुम्हाला स्लीव डिझाईन दाखवणार आहे। तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं पेपर घेतलेला आहे। पेपर हा आपल्याला डबल फोल्ड घ्यायचा आहे। तर तुम्ही पेपरवर आधी स्लीव कटिंग करून घ्यायचे। जर तुम्हाला स्लीवचं माप व्यवस्थित येत असेल तर काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची स्लीव कटिंग करून घेऊ शकता। आता ज्यांना स्लीव परफेक्ट जमत नाही आहे त्यांनीही ही स्लीव व्यवस्थित अशी बघून घ्या। आता बघा, खाली मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे। त्या रेषेवर आपल्याला स्लीवची उंची टाकायची आहे। आता तुम्हाला उंची किती आवडते त्यानुसार तुम्ही उंची टाकू शकता। आता मी इथं 5 इंचाची उंची टाकलेली आहे, म्हणजे आपला खाली काठ येणार आहे, त्यामुळे मी 5 इंचाची स्लीवची उंची टाकून घेतलेली आहे। तर मी फोल्ड साईडला 5 इंच टाकून घेतलं आहे आणि ओपन साईडला 5 इंच टाकून घेतलं आहे। बघा, याच पद्धतीने तुम्ही पेपर ठेवा आणि फोल्ड साईड आपल्याकडं करून ओपन साईड ही विरुद्ध दिशेला करून घ्यायची आहे। बघा, याच पद्धतीने तुम्ही तुमची स्लीवचं हे जे पेपर आहे ते टाका। आता आपल्याला जे 5 इंच घेतलेला आहे, आता जी ओपन साईड आहे त्या साईडने आपल्याला 2.5 इंच डाऊन करायचे। जर समजा तुम्हाला काखेमधला भाग हा छोटा ठेवायचा असेल तर तुम्ही तिथं 3 इंच ही स्लीव डाऊन करू शकता। ऐका, 2.5 इंच मी कंपल्सरी डाऊन करायला सांगते, पण तुम्हाला काखेतला भाग हा छोटा ठेवायचा असेल, स्लीवचा जे आपण डाऊन करतो तो भाग जे आपल्याला छोटा ठेवायचा असेल तर तुम्ही तिथं 3 इंचानेही स्लीव डाऊन करू शकता। आता हा पूर्ण आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे। बॉक्स बनवणं झाल्यानंतर मी जिथं 2.5 इंचावर इथं स्लीव डाऊन केलेली आहे तिथून आपल्याला 8-1.5 इंचावर एक माप टाकून घ्यायचं आहे। अगोदर पट्टीनं सरळ जरी तुम्ही रेष ओढली तरी चालते आणि नंतर मोजून घ्या की तिथं 1.5 इंच आपल्याला आत ठेवायचं आहे, ती म्हणजे सिलाई मार्जिन। आता बघा, या पद्धतीने 1.5 इंच ठेवलेला आहे। आता हे बॉक्स मी 8.5 इंचाचा घेतलेला आहे, ते तुम्हाला मी सांगायचं विसरून गेले। जितकी आपली छातीची घडी असते, म्हणजे छातीचं माप असतं त्याचा 1/4 जितका येतो त्याची आपल्याला तितकी घडी टाकायची आहे, म्हणजे तो बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्यामुळे मी इथं 8.5 इंच ठेवलेला आहे आणि तिरकी रेष ओढून त्या रेषेचं निम्मं केलं आणि त्या निम्म्याच्या पॉईंटवरून आपल्याला 1/2 इंच वर घेऊन अशा स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही स्लीव कट केली तर तुमच्या स्लीवला कुठेच झोळ येणार नाही, प्लेट पडणार नाहीत याची खात्री आहे। तुम्ही हे पॉईंट एकदम व्यवस्थित असे टाकून तुम्ही ती स्लीव कट करू शकता। आता ही पूर्ण स्लीव कटिंग करून घ्यायची आहे। जसे जसे आपले आकार आहेत त्याप्रमाणेच आपण कट करून घ्यायचं आहे। नॉर्मली तुम्हाला जर स्लीव येत असेल कटिंग करायला तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ती कटिंग करून घेऊ शकता। आता आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे। दंडघेर तुमचा जितका असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या आणि त्यामध्ये 2 इंच प्लस करून आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने तुम्ही तुमची स्लीव कटिंग करून घेऊ शकता।
आता आपली स्लीव पूर्ण झालेली आहे. आता याला आपल्याला कपड्यावर कसं ठेवायचं आणि डिझाईन कशी करायची हे आपण बघणार आहोत. तर हा छोटा काठ आहे. अगोदर काठ हा कट करून घ्यायचा आहे. काठ कट करते वेळेस अर्धा इंच सिलाई मार्जिन ठेवून आपल्याला तो काठ कट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आता काठ कट करणं झाल्यानंतर जे आपला शिल्लकचं कापड आहे उरलेलं त्याला असं पूर्ण घडी मारून घ्यायचं आहे. बघा हे मी दुहेरी घडी मारलेली आहे आणि त्याला फोल्ड करायचे आहे. बघा या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घ्या. आता आपल्या इथं चार भागामध्ये आपण फोल्ड केलेला आहे. तर इथं आपल्याला 2 स्लीव एकाच वेळेस कट करायच्या आहेत. म्हणजे दोन बाही लागतातच आपल्याला. त्यामुळे आपल्या कपड्यामध्ये 2 स्लीव तयार झाल्या पाहिजे. तर हे आता जे फोल्ड बाजू आहे ती आपल्याकडं ठेवायची. बघा या पद्धतीने. आता खालची जी फोल्ड बाजू आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. म्हणजे त्याला ओपन करायचं आहे. म्हणजे आपल्या 2 स्लीव तयार होतील. आता आपल्याला फोल्ड साईडकडून 6 इंचवर एक माप टाकून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने खडूने रेष ओढून घ्या एकदम सरळमध्ये. 6 इंचाचा एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता इथं उंची टाकायची आहे. स्लीवची उंची ही आपली 5 इंचाची आहे. बघा याप्रमाणेच आपल्याला 5 इंच टाकून घ्यायचं आहे. 5वर पॉईंट द्यायचा. तर उरलेला कपडा हा आपल्याला पप तयार करण्यासाठी लागेल. कंपल्सरी 1 इंच माझा उरलेला आहे. तुमचा जर कमी उरत असेल तुम्ही अर्ध्या इंचाचीही पप स्लीव तयार करू शकता. आणि तुमचा जर 1.5 इंच उरत असेल तर तुम्ही 1.5 इंचाची करू शकता. तुम्हाला जसा पप हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ते कट करून घेऊ शकता. आता 5 इंचावर पॉईंट देऊन मी एक बॉक्स बनवून घेतला आणि ते जे 6 इंचाची आपली सरळ रेष होती त्यावर अशी स्लीव ठेवून आपल्याला तो आकार आखून घ्यायचा आहे. जसा स्लीव आहे त्याचप्रमाणे तुम्ही तो खडूनं रेखाटून घ्या. बघा याच प्रकारे तुम्ही स्लीव ठेवून आपल्या कपड्यावर आखून घेऊ शकता. आता इथून पुढे आपल्याला स्लीवचा डिझाईन लुक द्यायचा आहे. तर ते कसं द्यायचं ते बघा. आता स्लीव आखणं झालेली आहे. आता जी आपलं वरचं जे पॉईंट होता 6 इंचाचा त्यावर एक मी निम्म्यावर पॉईंट दिलेला आहे आणि वरचा आकार देऊन घेतलेला आहे. म्हणजे तिथं आपला तेवढा पप तयार होईल. आता जी 6 इंचाची रेष होती त्यावर मी 2 इंच असं माप टाकून घेतलेलं आहे. बघा या प्रकारे. तुम्हाला जर वरचा कट म्हणजे सेंटरवरला कट कमी हवा असेल तर तुम्ही तिथं 1.5 इंचही माप टाकू शकता. आणि जी स्लीवचा आकार असा मछली आकारासारखा घेऊन त्या पॉईंटला तो जोडून घ्यायचा आहे. मी जसा जोडलाय त्याच प्रकारे तुम्ही तो जोडून घ्या. मी खूप सविस्तर सांगते. थोडा व्हिडिओ लॉंग होईल पण तुम्ही कुठे स्किप करू नका. कारण ही स्लीव जर शिवायची असेल तर त्याला पॉईंट आणि व्यवस्थित अशी कटिंग म्हणजे लागतेच. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आता ही पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. जसा आकार आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्या. आणि जे आपले 6चा एक पॉईंट होता सेंटर पॉईंट तिथं असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. बघा मी असे कट देऊन घेतलेले आहे. तर चला एक स्लीव बाजूला ठेवून आपल्याला एका स्लीववर मी तुम्हाला सांगणार आहे स्लीव कशी शिवायची ते. आता स्लीव शिवते वेळेस आपल्याला समान प्लेट घ्यायची आहे. आता मी वरच्या साईडनेच प्लेट घेत आहे. अगोदर वरून चालू करायचं. आणि जर समजा तुम्हाला फास्ट प्लेट येत नसतील तर तुम्ही हळुवारपणे त्या प्लेट घेऊ शकता. मी इथं टेस्टरच्या साहाय्याने प्लेट घेत आहे. छोट्या छोट्या प्लेट घ्यायचा. बघा या पद्धतीने तुम्ही प्लेट घ्या. खालच्या साईडलाही आपल्याला त्याच प्रकारे प्लेट घ्यायच्या आहे पण ऑपोजिट साईडनं. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये आपण वरच्या प्लेट घेतलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध साईडनं आपल्याला त्या प्लेट घ्यायच्या आहेत. तर तिथं आपला पप छान तयार होतो. बघू शकता आपल्या प्लेट घेऊन झालेल्या आहेत. आता हा काठ आहे. काठाचं शंटर काढायचे.
तर आता एवढा काठ आपल्याला थोडासा कमी पडतो. तर आपल्या ब्लाऊजमधले थोडा कपडा असेल किंवा काठ उरलेला असेल तर तो दोन्ही साईडने लावून घ्यायचा आहे. जर तुमचा काठ पूर्ण बसत असेल तर काही हरकत नाही, पण जर काठ कमी पडत असेल तर तुम्हाला तो कपडा लावून घेणं गरजेचं आहे. आता तो काठ घ्यायचा आहे. काठाबरोबर अस्तर आपल्याला शिवून घ्यायचा आहे. अस्तर घ्यायचं आणि तो काठ त्याच्यावर ठेवून आपल्याला खालच्या साईडने जी आपली काठाची खालची साईड आहे ती शिवून घ्यायची आहे. बघा मी काठ उलटा ठेवलेला आहे. अस्तरवर काठ उलटा ठेवून आपण ही शिलाई मारत आहोत, कारण तो काठ आपल्याला पलटी करताना तो सैसा आला पाहिजे. या हिशोबाने तुम्ही शिवून घ्या. बघा या पद्धतीने तो पलटी करून घ्यायचा आणि त्याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. सरळमध्ये शिलाई घेऊन तो काठ एकदम व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये आला पाहिजे. या पद्धतीने आता हे पूर्ण झाल्यानंतर, काठ शिवून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तो फोल्ड करायचा आहे. बरोबर सेंटर काढायचं आहे आणि तिथून कट करायचा आहे. बघा या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. आता हे 2 पीस झाले तयार आपले. तर त्याला या असा सेंटरमध्ये ठेवायचे. बघा बरोबर चौकोन करायचा आहे. तुम्ही डबल बघा हे असं एकमेकावर ठेवून आपल्याला ती एकदम चौकोनी अशी शिलाई मारून घ्यायची आहे काठाला. बघा या पद्धतीने तो काठ तयार होईल. आता स्लीवचं सेंटर काढायचे. अशी खूण करून घ्यायची आणि जे बरोबर आपला कोपरा आलेला आहे तो कोपरा त्या सेंटरवर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला एका साईडने शिलाई मारत जायचं आहे. बघा या पद्धतीनेच तुम्ही शिलाई मारत सरळमध्ये जा. आता ती शिलाई डबल असं ह्या साईडने करून आपल्याला सेंटरवर आणायचे. आता सेंटरवर आल्यानंतर तिथं कोपऱ्यावर आल्यानंतर सुई आत ठेवायची आणि कपडा पलटून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा क्रॉस करून घ्यायचा आणि तो काठ अलीकडं घ्यायचा आणि त्या काठावर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. बघा या पद्धतीनेच तुम्ही मारा. कन्फ्यूज होऊ नका, कारण थोडंसं किचकट आहे पण तुम्हाला येईल याची खात्री आहे. शिकल्यानंतर काही पण येतं आणि खरंच सांगते मी की मी पण बघूनच शिकलेली आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही नक्की परफेक्ट टेलर बनाल. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तुमचे नवीन टिप्स आणि ब्लाऊज शिवण्याच्या जे नवीन नवीन पद्धती आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजू शकेल. आता आपल्याला ते जी स्लीव आहे ती एका बाजूला सारून आपल्याला त्या काठावर अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी स्लीव तयार झालेली आहे आणि ही स्लीव जर तुम्ही घालून कुठे लग्नाला किंवा कोणत्या कार्यक्रमात गेलं तर लोक तुमच्याकडंच बघत बसतील. खरंच खूपच छान स्लीव झालेली आहे. आणि मेन म्हणजे ही स्लीव ही आंध्राकडे जास्त चलते, म्हणून म्हणलं चला आपणही ट्राय करून बघू. तर खूप छान अशी स्लीव झालेली आहे. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन दाबा. मला जास्त एडिटिंग आणि बोलायचं समजत नाही आहे, पण मी जसं मला जमतं तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही चुकलं असेल तर माफ करा, पण जर काही कळत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद.